हॅलो फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्लास 5 या वर्गासाठी सब्जेक्ट पाहणार आहोत इंग्लिश. या सब्जेक्टमध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये टॉपिक पाहत होतो पेन फ्रेंड. तर पेन फ्रेंड याचे आपण स्टेप फर्स्ट इंट्रोडक्शन आणि स्टेप सेकंड एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन, तर हे दोन टॉपिक मागील व्हिडिओमध्ये आपण लर्न केले होते. आता नेक्स्ट टॉपिक आहे पेन फ्रेंड्स प्रोफाईल्स. या ठिकाणी पेन फ्रेंड प्रोफाईल्स हे कसं तयार करायचं. मग इथं सुरुवातीला त्यांनी पॉईंट दिलेले आणि त्या पॉईंटप्रमाणे पुढे आपल्याला इन्फॉर्मेशन ही राईट डाऊन करायची. मग या ठिकाणी पेन फ्रेंड्स म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या फ्रेंडचं त्या ठिकाणी नाव लिहायचं आहे. मग इथं नेम लिहायचं. सेकंड आहे ॲड्रेस. त्या ठिकाणी ॲड्रेस लिहायचा. डेट ऑफ बर्थ लिहायची. फेवरेट त्याचप्रमाणे त्याच्या आवडत्या गोष्टी लिहायच्या. मग कलर, आवडता कलर लिहायचा. गेम, त्याला कोणकोणते गेम आवडतात. डिश, त्याला खाण्यामध्ये कोणकोणते पदार्थ आवडतात. सब्जेक्ट, त्याचे आवडते विषय कोणते. टीचर, आवडती टीचर कोणत्या, ते त्या ठिकाणी राईट डाऊन करायचं. नेक्स्ट बुक, त्याला कोणकोणते बुक आवडतात. मूव्ही कोणते आवडतात ते लिहायचं. टी व्ही प्रोग्राम, हे या ठिकाणी टी व्ही प्रोग्रामचे नेम्स या ठिकाणी राईट डाऊन करायचे. त्यानंतर फॅमिली, त्या फॅमिलीमध्ये कोण कोण आहेत हे त्या ठिकाणी लिहायचं. मदर, फादर, ब्रदर, सिस्टर, ग्रँडमदर, ग्रँडपा असे त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकतात. हॉबीज, हे त्या ठिकाणी लिहायचं की त्याला कोणकोणत्या गोष्टीची आवड आहे. मग रीडिंग, सायकलिंग, प्लेईंग एक्सेट्रा. एन्जॉय, त्याचप्रमाणे त्याला अजून काय काय करायला आवडतं तर ते या ठिकाणी लिहायचं. म्हणजे प्रत्येक टॉपिकचे त्या ठिकाणी त्या मित्राला काय काय आवडतं, त्याचं नाव काय, तो कुठं राहतो, त्याची बर्थडेट, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला या पेन फ्रेंड प्रोफाईल्समध्ये राईट डाऊन करायची आणि पेन फ्रेंड प्रोफाईल्स हे या ठिकाणी तयार करायचं आहे. तर हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये तयार करायचं. त्यानंतर स्टेप थर्ड, सेंड युअर पेन फ्रेंड ग्रीटिंग ऑन स्पेशल ऑकेजन लाईक हीज हर बर्थडे ऑर फेस्टिवल थ्रू आउट द इयर. या ठिकाणी तुम्ही तुमच्या पेन फ्रेंडला एखादी ग्रीटिंग पाठवणार आहात. मग हे ग्रीटिंग पाठवताना वेगवेगळे ऑकेजन असतात, म्हणजे वेगवेगळे प्रसंग असतात, सण समारंभ असतात किंवा बड्डे असतात, वाढदिवस असतो. तर त्यावेळेस आपल्याला वेगवेगळे ग्रीटिंगचे त्या ठिकाणी पाठवायचे असतात. मग या ग्रीटिंगसाठी आपल्याला काही वेगवेगळी अशी जी वर्ड्स असतात ती वर्ड्स त्या ठिकाणी यूज करायची असतात. मग या ठिकाणी तुम्ही कोणत्या सणाला कोणते वर्ड यूज केले पाहिजे ते वर्ड या ठिकाणी राईट डाऊन केलेले. मग इथं तुम्ही पाहू शकता की जर एखाद्या मित्राचा बर्थडे असेल तर तुम्ही त्याला ग्रीटिंग द्याल आणि त्या ग्रीटिंगवर वर्ड लिहाल हॅपी बर्थडे. त्यानंतर नवीन वर्षाची सुरुवात असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ग्रीटिंग द्यायचं आणि त्या ग्रीटिंगमध्ये राईट डाऊन लिहायचं किंवा राईट डाऊन वर्ड लिहायचे. विश यू हॅपी न्यू इयर, म्हणजे नवीन वर्षाच्या शुभेच्छा, हे वर्ड त्या ठिकाणी यूज करायचं. त्यानंतर दिवाळी हा जो फेस्टिवल आहे तो फेस्टिवल असेल तर त्या ठिकाणी त्या ग्रीटिंग कार्ड्सवर कोणते वर्ड लिहायचे, हॅप्पी दिवाळी. त्यानंतर एखादी विद्यार्थी हा एक्झामला जात असेल किंवा एखादी मित्र, एखादी मैत्रीण ही एखादी कॉम्पिटिशनसाठी जात असेल तर तिला त्या ठिकाणी ग्रीटिंगमध्ये हे वर्ड यूज करायची. विश यू ऑल द बेस्ट. विश यू ऑल द बेस्ट हे वर्ड त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. त्यानंतर ईद मुबारक हा सण असतो त्यावेळेस ईद मुबारक हे वर्ड त्या ठिकाणी यूज करायचं. त्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन, एखादी मित्र किंवा एखादी मैत्रीण ही एखादी कॉम्पिटिशनमध्ये जिंकली तर तिला त्या ठिकाणी अभिनंदन करायचं. मग अभिनंदनासाठी कॉंग्रॅच्युलेशन हे वर्ड त्या ठिकाणी यूज करता. आणि नंतर मेरी ख्रिसमस हा सण असतो त्या सणाच्या वेळेस मेरी ख्रिसमस हे वर्ड त्या ग्रीटिंग्सवर नोट डाऊन करायचे असतात. तर अशा प्रकारे हे वर्ड आपण ग्रीटिंगमध्ये यूज करून ते जे ग्रीटिंग आहे हे आपण आपल्या पेन फ्रेंडला देऊ शकतो. म्हणून हे सर्व वर्ड आपण माहिती करून घेतले पाहिजे आणि हे वर्ड कोणता वर्ड केव्हा यूज करायचा, कोणत्या समारंभाला यूज करायचा हे आपल्याला माहिती पाहिजे आणि म्हणून हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो व्हिडिओ आवडल्यास
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.